ये माये. अगं कशाला इतकं त्रागा करतीये? काय झालंय नेमकं? अच्छा, म्हणजे खरं तर वयात आलेल्या मुलांना तू समजावण्याचा प्रयत्न करतीये, पण ते काही ऐकायला तयार नाहीये. हट्टीपणा करतात आहे. बरं, आता एक काम कर. जर त्यांच्यात काही बदल व्हावा असं तुला वाटत असेल तर आजची कहाणी, आजची कथा त्यांना दाखव. पहा, आपला जो हट्ट आहे तो आपल्याला हळूहळू कसं बेदरकार बनवतो हे त्यांना देखील कळलं पाहिजे. पहा, आपण आपल्या वर्तनाने राम व्हायचंय जीवनामध्ये की रावण व्हायचंय हे देखील त्यांना कळू दे. रावणाच्या वर्तणुकीमुळेच प्रभू रामचंद्रांना अवतार घ्यावा लागला. कशाला? पहा, या संपूर्ण जगासाठी म्हणून एक वस्तुपाठ म्हणूनच प्रभू रामचंद्रांचं हे जीवन आणि चरित्र आणि चारित्र्य हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग करूया का आजच्या कथेच्या भागाची सुरुवात? चला तर मग. आज आपण इथे इतके हताश पराभूत का भासत आहात? महर्षी, याच आमच्या प्रजेला स्वतःसाठी, त्यांच्यासाठी आमच्याकडून एक राजकुमाराची अपेक्षा आहे. पण महर्षी, अथक प्रयत्न करून सुद्धा आम्ही ही इच्छा पूर्ण करण्यास असमर्थ ठरत आहोत. याचेच तीव्र दुःख आम्हास होत आहे. यावरच प्रकाश टाकण्यासाठी तुम्हाला येथे बोलावले आहे. अंतिम सत्य हेच आहे की काही गोष्टींना इच्छा नसताना देखील पूर्ण विराम द्यावा लागतो. तुझ्या नशिबी पुत्रप्राप्तीचे सुख नाहीये आणि हे सत्य तुला मान्य करावेच लागेल. असं म्हणू नका मुनिवर. आमच्याकडून काही पातक झाले असेल तर आम्ही प्रायश्चित्त करायला तयार आहोत. पण रघुकुल वंशाला कुलदीपक द्या मुनिवर. महर्षी, या महान वंशात महान राजे होऊन गेले. राजा भगीरथ, राजा रघु, राजा हरिश्चंद्र. माझ्यानंतर ही शृंखला संपुष्टात येणार ही कल्पनाच असह्य होत आहे. माझ्या पश्चात मी स्वर्गलोकी गेल्यावर माझ्या पूर्वजांसमोर कसा उभा राहू? मुनिवर, असे म्हणतात की या जगात प्रत्येक समस्येचे निराकरण होतेच, यावरही असेल. आपण आम्हास कुठलाही उपाय सांगा, आम्ही तो करू. परंतु आमची साथ ऐकावी महर्षी. हो महर्षी. महर्षी, आम्ही तिघी कायम भगिनी म्हणून वागलो आहोत. आम्हा तिघींपैकी कुणाच्याही पोटी पुत्र प्राप्ती झाली तरी आम्ही समाधानी असू महर्षी. तुम्हा सर्वांची मानसिकता मी समजू शकतो, परंतु प्रत्येक काळ रात्रीनंतर पहाट ही येतेच. ज्या प्रश्नाचे उत्तर मनुष्याकडे नाही त्यासाठी देवाकडे साकडे घालावे लागते. तसे करून बघावे राजन. ऋषी शृंग अथर्व वेदाचे एकमेव गाढे अभ्यासक आपल्या या समस्येवर तेच काहीतरी उपाय सांगू शकतात. पाहिलं, मी म्हणत नव्हते, ह्यावर काहीतरी उपाय निश्चितच असेल. धन्यवाद महर्षी. आम्ही विनाविलंब शृंग ऋषींकडे जायची तयारी करतो. तेथे अतिजलद पोहोचण्यासाठी आर्य सुमंत आणि सेनापतींना सांगतो. ते अगदी चोख तयारी करतील. रथ, घोडे, इतर सगळी वाहतूक, जेणेकरून महाराज तिकडे अगदी सत्वर पोहोचतील. महाराणी कैकेयी, आपले अधीरपण मी समजू शकतो, परंतु लक्षात असू द्या, नात्याने महाराज दशरथ ऋषी शृंग यांचे श्वशूर असले तरी आपण त्यांच्याकडे एक याचक म्हणून जायचे आहे. तिथे आपला राजेशाही डौल दिसता उपयोगी नाही. महर्षी, आपली सूचना ध्यानी आली आमच्या. आम्ही स्वतः मुनींकडे जाताना साधारण याचक म्हणूनच जाऊ. आम्हास किती सहन करावे लागले, कितीही सोसावे लागले तरी आम्ही सोसू, पण मुनींची भेट मात्र आम्ही नक्की घेऊ. महाराज,
तुमच्या प्रत्येक प्रवासात मी तुमची साथ देईन. मी तुम्हाला एकटं सोडणार नाही असे वचन दिले आहे. मी तुमच्या समवेत येईन. नाथ, महाराज दशरथ व त्यांच्या राण्यांबाबत जे काही घडत आहे त्याला आपली मुकसंमती आहे असे मानावे का? आपण त्यावर काहीच बोलत नाही आहात. आणि जे त्या दुष्ट रावणाचं क्रौर्य सुरू आहे त्याबाबतही आपण काहीच बोलत नाही आहात. एकीकडे हे निष्पाप कुटुंब आहे जे मनोभावे आपली सेवा व पूजा करीत आहेत, त्यांच्या पदरी तर राखच आहे, व दुसरीकडे त्या नरसंहारक रावणाला वाटेल ते वरदान दिले जाते. हा सरळ अन्याय आहे नाथ. कसा विश्वास बसावा जनतेचा आपल्यावर? काहीतरी करावे नाथ. देवी लक्ष्मी, आपली उद्विग्नता अनाठायी नाही, परंतु आमची हतबलता आपण समजून घ्यावी. साक्षात सृष्टीचे जनक हतबल असतील तर सामान्य जनतेने काय करावे ब्रह्मदेव? परंतु एखाद्या भक्ताने आपल्या भगवंतास प्रसन्न करून इच्छित वर प्राप्त केला असेल तर तो त्याला देणे आमचे कर्तव्य आहे. आपण कर्तव्याची गोष्ट करत आहात ब्रह्मदेव. खाली पृथ्वीवर बघा. आपण ज्याला मृत्युंजय होण्या इतके श्रेष्ठ केले आहेत तो दुष्ट रावण किती नरसंहार करत आहे ते. या अन्याय सहन करणाऱ्या ऋषींप्रती आपलं काहीच कर्तव्य नाहीये का ब्रह्मदेव? नाही विष्णू, कृपया आपण असे करू नका. रावणास कुठल्याही देवाकडून किंवा कोणत्याही शस्त्राद्वारे मृत्यू येऊ शकत नाही असे वरदान मी स्वतः दिले आहे. हे सुदर्शन चक्र त्यापुढे निष्प्रभ ठरणार आहे. परंतु याचाच अर्थ आपण काहीही न करता त्याच्या अत्याचाराचे साक्षीदार व्हायचे. यावर काहीतरी उपाय शोधावाच लागेल, अन्यथा रावण या सृष्टीचा चेहराच बदलून टाकेल. असे काय करता येईल ज्याने त्याचा अहंकार नष्ट होईल आणि खुद्द रावण देखील. हे काय एवढं सगळं? आपल्या अयोध्या नगरीद्वारे अंगदेशी जाण्याचा मार्ग आहे ह्यात. कारण अंगदेशीच्या वेशीवर शृंग ऋषींचा आश्रम आहे आणि या अधोरेखित रेखा म्हणजे तिथपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सुरक्षित मार्ग आहे. ह्याचा जर अवलंब केला तर विना विलंब आपण तिकडे पोहोचू शकतो. तू आता एवढा अभ्यास केलेलाच आहेस तर मग तूच का नाही जात महाराजांबरोबर तिकडं? मी हो, आता एवढे कष्ट केलेत म्हणजे त्याचं फळ नको प्राप्त व्हायला? तू जर महाराजांबरोबर तिकडं गेलीस तर तुला पुत्रप्राप्ती होईल आणि मग राजमातेचा मान तुला मिळेल. मी तुला सांगते, ही संधी तू सोडू नकोस. सोडू नकोस. महाराणी कैकेयी, महाराज, महाराज हे बघा.
आम्हास विश्वास आणि खात्री आहे अंग देशापर्यंत जाणाऱ्या संपूर्ण मार्गांचा अभ्यास तुमचा पूर्ण झाला असेल. होय महाराज, त्याची इत्यंभूत माहिती आम्ही आपणास देऊच. परंतु परंतु काय काय काही परंतु मंथरेला आपल्याशी काहीतरी महत्वाचे गूज करायचे आहे. मंथरेचा सल्ला सुद्धा आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे. नाही महाराज, म्हणजे माझ्या आपलं म्हातारीच्या मनात असं आलं की आपण जातच आहात अंगदेशापर्यंत तर पुत्री शांताचीही भेट झाली असती. खूप काळा लोटला. तिच्या आठवणीने जीव एवढा एवढा होतो माझा. खरंय, किती प्रेमाने सांभाळ केला होता आम्ही तिघींनी, पण ती आमच्यापासून लांब निघून गेली. जणू काही आमचं नातं संपुष्टातच आलं. किती विलोभनीय स्वप्न बघितली होती आम्ही तिघी भगिनी आमच्या बाळांबरोबर नंदनवन सजवतोय, आमच्या बाळांबरोबर खेळतोय. परंतु कौसल्याताई, व्यथित होऊ नका. श्री विष्णूंच्या मनात जे असेल तेच घडेल आणि ते निष्ठुर नक्कीच नाहीत. काही आम्हाला तातडीने असं अचानक राज्य सोडून जावं लागेल याची कल्पना नव्हती, पण आमचाही नाईलाज आहे. आम्ही गेल्यानंतर राज्याची धुरा मात्र तुमच्याकडे असणार आहे. बरं महाराज, आपण निश्चिंत मनाने जावे. अयोध्या नगरीचे कारभार जसे सुरळीत चालू आहेत ते आपल्या पश्चातही तसेच चालू राहतील आणि ह्याचे दायित्व आता आमचे आहे. कारण आम्ही केवळ आपल्याच नाही, संपूर्ण अयोध्या नगरीच्या देखील अर्धांगी आहोत. ओम यज्ञ देवाय नमः. ओम यज्ञ देवाय नमः. ओम यज्ञ देवाय नमः. ओम यज्ञ देवाय नमः. काय झालं मुनिवर? आपलं ध्यान कुठे आहे? क्षमा असावी मुनिवर, परंतु आम्हाला भय वाटत आहे. जेव्हापासून त्या रावणाला वर मिळाला आहे तेव्हापासून आपल्यासारख्या ऋषींना त्याने यज्ञ करण्यापासून अडवले आहे, बंदी बनवले आहे. त्याला त्याच्या कर्माची फळं ही भोगावी लागतीलच. या यज्ञाचे प्रयोजनही तेच आहे. श्री विष्णू यांच्यापर्यंत आपली ही प्रार्थना पोहोचावी, मग तेच त्याला दंड करतील. कोण म्हणालात? तुमचा तो विष्णू? तो मला शासन करणार? माझं कोणीही काहीही वाईट करू शकत नाही, अगदी देव देखील नाही. इतका उन्मत्त नको होस रावणा. माझे सामर्थ्य अजून तुमच्या ध्यानात आले नाही का? बघा बघा, यज्ञदेव प्रकट व्हा. मी रावण रावण तुम्हाला आदेश देतो, प्रकट व्हा, प्रकट व्हा. रावणा, देवांना ही अशी वागणूक तू कोणत्या अधिकाराने देत आहेस? या त्रैलोक्याचा स्वामी या नात्यानं या त्रैलोक्यावर माझे आधिपत्य आहे, अगदी तुमच्यावर देखील. खरं तर आल्या आल्या तुम्ही आम्हाला प्रणाम करायला हवा. प्रणाम? कोणाला? तुझ्यासारख्या अहंकारी दानवाला? ते शक्य नाही. जरी तू ह्या त्रैलोक्यावर आपले साम्राज्य प्रस्थापित केले असले तरी ध्यानात ठेव, ह्या सृष्टीचे पालक श्री विष्णूच. त्यांच्यामुळे सृष्टीचक्र हे अविरत सुरू असते, हे ध्यानात ठेव. तेच आम्हाला पूजनीय आहेत. तुम्ही अजूनही माझ्या शासनाला सामोरे गेलेले नाही आहात, म्हणून हे बोलत आहात. एकदा का तुम्हाला बंदी केलं की मग काय कराल?
बंदी? जेव्हा जेव्हा कुठेही यज्ञ संपन्न होईल तेव्हा तेव्हा मी प्रकट होईल. ते तुझ्या हातात नाही. आणि जर यज्ञच झाला नाही तर तुम्ही प्रकट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. असुरांनो, बंदी करा या यज्ञदेवाला. कळू दे सामर्थ्य या रावणाचे साऱ्या सृष्टीला. बंदी करा याला. यापुढे जर कोणी यज्ञ करण्याचं धाडस जरी केलं तर या बंदिवासाच्या शिक्षेपेक्षाही मोठी शिक्षा त्याला देण्यात येईल, आणि ती म्हणजे मृत्यूदंड. नाही लक्ष्मी देवी, सुदर्शन चक्र चालवून जी चूक मी करणार होतो ती चूक रावणाला शाप देताना तुम्ही करत आहात. नाथ, मी या दुष्ट रावणाला थांबवण्याकरिता शक्य ते सर्व प्रयत्न करून पाहणार आहे. परंतु ते सारे निरर्थक आहे. आपल्या कुठल्याही अस्त्राचा त्याच्या वरदानावर परिणाम होणार नाहीये. हे आपण बोलता आहात नाथ. आपण तर सृष्टीचे पालनहार आहात. आपलाच आधार नसेल या प्रजेला तर. चुकताय तुम्ही. आम्ही किंचित हतबल आहोत, परंतु निष्क्रिय नाही. प्रणाम प्रभू. प्रणाम प्रभू. सूर्यदेव, काय देव, आपण आणि इथे? तसेच विशेष कारण आहे पालनहार. त्याशिवाय आम्ही इथे असहाय्य होऊन आलोच नसतो. आपण एकमेव आमचे तारणहार आहात. त्या दुष्ट रावणाने पृथ्वीवर जो अपरिमित संहार सुरू केलेला आहे त्याला कसं थोपवावे हा आमच्या समोर गहन प्रश्न आहे. आपण म्हणता की त्या रावणास वरदान आहे. साक्षात आपले सुदर्शन चक्र त्याच्यासमोर निष्प्रभ करते, तरी आम्ही त्यास कसे सामोरे जावे? आम्ही कुणाकडे पाहून आधार घ्यावा? प्रभू, मनुष्य जेव्हा असहाय्य होतो तेव्हा भगवंत ही एकमेव आस असते त्याला. परंतु जर भगवंतच अस्त्र टाकून उभे राहिले तर त्याने काय करावे? आम्ही काय करावे? असे निरुत्तर राहून चालणार नाही स्वामी. आपल्याला या सर्व शंकांचे समाधान केलेच पाहिजे. होणार. आपल्या शंकांचे समाधान आपणास मिळणार. ज्या मनुष्याला आपण हतबल व निर्बल समजत आहात आणि तो स्वतः रावण देखील मनुष्यास कसपटा समान मानत आहे, तोच एक मनुष्य याचे उत्तर देईल. आम्ही समजलो नाही ना. पालनहार, रावणाच्या शक्ती आणि बुद्धीवर मात करण्यासाठी आपणच प्रयत्न करावे. शांत व्हा देव. जे आपल्या मनात आहे तेच होईल. त्या रावणाचा समूळ नायनाट होईल. आमच्याच हातून होईल. आणि तो देखील एका मनुष्य रूपात. म्हणजे नाथ, आपण एका मनुष्य अवतारात जन्म घेणार आहात? होय देवी. प्रत्येक अवताराची गरज आणि वेळ यावी लागते. ती आता आली आहे. आमचा हा अवतार गत अवतारांपेक्षा निश्चितच वेगळा असेल. मनुष्याचे आदर्श आचरण कसे असावे, चारही आश्रमांचे त्याने पालन कसे करावे व संपूर्ण पुरुषोत्तम कसे बनावे याचा वस्तुपाठ म्हणजेच हा अवतार. काय ग, थकल्यासारखं वाटतंय का? थोडीशी विश्रांती घ्यायची. नको महाराज, आता विश्रांती थेट ऋषींच्या आश्रमात. महाराज, आता नको विलंब करायला. ठीक आहे, जशी तुझी माझी. या दिशेने.
साधारण जवळच असावी. प्रणाम. आम्ही अयोध्या नगरीहून आलो आहोत. आम्हाला शृंग ऋषींना भेटावयाचे आहे. कुठे आहेत ते, काही सांगू शकाल? होय, आपण या दिशेला जावे. ठीक आहे. मंडळी, खऱ्या अर्थाने आज प्रत्येक व्यक्ती जे आहे ते आपल्या जीवनात सुख, शांती आणि मनशांती कशा पद्धतीने प्राप्त करून घेता येईल यासाठी झटतच असतात. पण गमतीचा भाग कसा आहे बघा, यातले अनेक लोक जे आहेत ते जीवनभर प्रयत्न करून देखील सुखी होऊ शकत नाही. आता त्यांना हे ठाऊकच नाहीये की नेमकं सुख आणि मनशांती ही कशाने प्राप्त होणार आहे. पहा, हे हवं ते हवं याच्यामध्ये व्यक्ती जो आहे तो सुखाचा शोध घेत बसतो आणि त्यामध्येच तो शेवटी गुरफटला जातो. माई, हे लक्षात येतंय ना तुझ्या? आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला या गोष्टीचा विचार करायला हवाय. नाहीतर काय होईल माई, की सुखी माणसाच्या शोधामध्ये आपण आपलं सुख गमावून बसू, जसं रावणाचं झालंय. की एवढी ऐहिक सुख किंवा भौतिक सुख आणि सत्ता याच्यानी तो बलशाली होईल आणि भरपूर सुख आणि समाधान त्याला प्राप्त होईल असं जे त्याला वाटत होतं ते मात्र कधीही त्याला मिळू शकलं नाही. त्यासाठी विवेकी विचार मात्र महत्वाचे, पण ते मात्र नेमके त्याच्यात नव्हते. काय होणार मग माई पुढे? आता तुम्हाला असणारी उत्सुकता अजून थोडी ताणतो. भेटूया पुढच्या भागामध्ये, पण तोपर्यंत उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.